तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री इंडिया या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज दिनांक 5 फेब्रुवारी, आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहे तो कांदा व कांदा बाजारभाव याविषयी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर सध्या ज्या शेतकऱ्यांनी खूप सुरुवातीला लागवडी केल्या होत्या त्यांचा कांदा आता मार्केटला येण्यास सुरुवात झालेली आहे व जसा तो कांदा मार्केटला येण्यास सुरुवात झालेली आहे तसे आपल्याला बाजारभाव हे खाली जाताना दिसत आहे. आपण यापूर्वीसुद्धा कांद्यावर खूप व्हिडिओ बनवलेले आहे व त्यामध्ये सांगितलेलं आहे की कांदा 5,000 जाणार, 6,000 जाणार, ह्या सर्व अफवा आहे. यावर शेतकऱ्यांनी लक्ष देऊ नये. शेतकरी हा स्वबुद्धीने सुद्धा चांगले निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे त्याने या इतर गिधाडांच्या म्हटल्याने कोण्याही प्रकारामध्ये न फसता आपला योग्य तो निर्णय जो आपल्याला योग्य वाटतो तो घ्यावा व बाजारभावाची जी माहिती आहे ते शेतकऱ्याला एक चांगल्या प्रतीने असते. त्याला माहीत असते, जो हुशार शेतकरी असतो त्याला माहीत असते केव्हा बाजारभाव खाली जाईल व केव्हा वर जाईल. त्यामुळे आपण यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे की बाजारभाव हे जसजसा नवा कांदा आता येईल तसतसे खालच्या दिशेने जातील. आता यामध्ये ज्या शेतकऱ्याचा कांदा हा चांगल्या उत्तम क्वालिटीचा आहे त्याला मात्र बाजारभाव आपल्याला बघायला मिळू शकते. कारण की जो भिजवायला जो कांदा कंपनी म्हणा किंवा शेतकरी विकत घेतो तो एक चांगल्या प्रतीचाच कांदा घेतो. म्हणजेच जो चांगला कांदा आता मार्केटमध्ये येईल त्याला आपल्याला एका प्रकारे खूप चांगला नाही पण सर्वसाधारण चांगला बाजारभाव हा मिळू शकतो. म्हणजेच 2,000 ते 2,500 रुपये या दरम्यान आपल्याला तो बाजारभाव बघायला मिळू शकतो. कदाचित 3,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, परंतु 2,000 ते 2,500 रुपये अशी एक अपेक्षा आहे. तर मग कांद्याला भाववाढ नेमकी होईल तरी कधी? तर आपल्याला हे जे सुरुवातीचे 1-2 महिने गेल्यानंतर कांद्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते. यावर्षी आपल्याला ज्यावेळेस पावसाला सुरुवात होते त्यावेळेस म्हणजे जून महिन्यामध्ये चांगला बाजारभाव हा पाहायला मिळू शकतो. कारण की लागवडी या खूप जण म्हणतात यावर्षी कमी आहे, परंतु असे काही नाही. जास्त प्रमाणात लागवड कमी झालेली नाही आहे. थोड्याफार प्रमाणात कमी आहे, परंतु त्याचा जास्त परिणाम हा आपल्याला बाजारभावावरती दिसणार नाही. त्यामुळे आपण निश्चितच आपला योग्य तो विक्रीचा निर्णय घेऊ शकता. ज्यांचा कांदा चांगल्या क्वालिटीचा असेल जो पावसाळ्यापर्यंत थांबू शकतो किंवा काही शेतकऱ्यांचा दिवाळीपर्यंत सुद्धा थांबू शकतो. ते थांबू शकतात, परंतु दिवाळीपर्यंत सुद्धा आपण थांबायचं नाही. जास्त थांबून सुद्धा म्हणजेच त्यावेळेस लाल कांदा मार्केटला येऊन आपल्या कांद्याचे दर हे कमी मिळू शकतात. त्यामुळे जून जुलै हे एक चांगली विंडो आपल्याला मिळू शकते व ज्यांचा कांदा टिकाऊ नाही ते सध्यासुद्धा एका चांगल्या भावामध्ये विकू शकतात. धन्यवाद.